हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मैत्रिणींनो, अंडा प्लस चिकन असे आपण दोन्ही मिक्स अशी ही बिर्याणी बनवत आहोत. तर त्यासाठी हे बघा, हे अर्धा किलो तांदूळ आहेत, ते स्वच्छ आपण धुवून घ्यायचे आहेत. हे बघा, चोळून चोळून त्याची पावडर असते, तर त्यासाठी चोळून चोळून हे धुवायचे आहे. थोडं माझं भांडं कमी आहे, छोटं आहे, तर मग थोडं थोडं मी असं पाणी टाकून धुवून घेते आहे. आता चांगलं नळाखाली 4-5 वेळा चांगलं धुवून घेतलेलं आहे. आता हे बघा, एक भांडं गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. पाणी टाकलं, अजून थोडं 2 ग्लास टाकायचं पाणी आणि झाकण ठेवायचं आहे. पाण्याला उकळी द्यायची आहे. आता आपण खडे मसाले बघूया. हे दालचिनी घेतलेली आहे, मसाला वेलची घेतलेली आहे, काळी मिरी, चक्रफूल, लवंग आणि ही जावित्री. आता हे सगळे खडे मसाले आपल्याला पाण्यात टाकायचे आहेत. पाणी उकळत आलं की टाकायचे हे मसाले सगळे. हे बघा, हे सगळे मसाले आपण टाकलेले आहेत आणि त्यामध्ये तमालपत्र पण टाकायचं आहे आणि छान उकळी द्यायची आहे परत. हे बघा, चांगला मसाल्याचा फ्लेवर पाण्यामध्ये उतरलेला आहे, पण पाणी थोडंसं ब्राऊन कलरचं दिसतं आहे, म्हणून आपण एक गाळणी घ्यायची आहे आणि एक अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे याच्यामध्ये. हे पाणी, हे बघा, आता हे स्वच्छ होत आलेलं आहे पाणी. लिंबू टाकलं ना की मग पाणी हे स्वच्छ होतं. हे बघा, मग तांदळाचा रंग असा ब्राऊन वगैरे होत नाही, सफेदच राहतात तांदूळ. हे बघा, अशापणे हे बघा ते स्वच्छ होत आलं. आता हे तांदूळ आपण भिजवून ठेवले होते 10 मिनटासाठी, तर ते आपण ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचे आहेत आणि छान खालपासून व्यवस्थित असं हे करून ढवळून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने थोडं चवीनुसार नमक टाकायचं आहे आणि परत झाकण ठेवायचं आहे आणि छान उकळी काढून द्यायची आहे. हे बघा, आता उकळी आलेली आहे पाण्याला. आता परत पूर्ण हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आता हे बघा, आपण एक वाटण करायचं आहे. हा पुदिना घेतलेला आहे मुठभर, मिरची घ्यायची आहे, मिरची, परत लसूण आणि अद्रक ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे. आता हे बघा, इकडे हे परत आपण इकडे पण लक्ष द्यायचं आहे. चांगले हलवून घ्यायचे आहे. गॅस मोठा करूयात. आता हे बघा, आता आपण याच्यातले दाणे रापून बघायचे आहेत एखादं. हे बघा, हे 80% शिजलेलं आहे. आता आपण काय करायचं, ते बघा साईडला परात आणि हे चाळण ठेवलेली आहे. आता गॅस बंद करायचा आहे. हे बघा, आता ह्या चाळणीमध्ये सगळे तांदूळ हे काढून घ्यायचे आहेत, भात. हे बघा, अशा पद्धतीने हे सगळं भात काढून घ्यायचा आहे. हे बघा, आता हाच काढून घेतलेला आहे भात. आता एक कढई गरम करायला ठेवायची आहे आणि हे बघा, असे कांदा आपण कट करून घ्यायचा आहे. हे बघा, हे साल काढून घ्यायचं आहे आणि हे बघा, आता पातळ पातळ उभे असे स्लाइस करून घ्यायचे आहेत याचे. हे बघा, अशा पद्धतीने हे बघा, पातळ पातळ हे करून घेतलेले आहेत. आता हे बघा, हे पातेलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये तूप टाकायचं आहे. 2 चमचे तूप टाकलेलं आहे आता आणि 2 चमचे तेल टाकायचं आहे. आणि तूप गरम झालं की याच्यामध्ये आपण कांदा, 2 कांदे कापलेले आहेत ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. छान पद्धतीने हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत कांदे पण. आता कांदे छान भाजले की 2 मीडियम साईजचे टोमॅटो कट केलेले होते तेही याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. ते बघा, हे जरा टोमॅटो पण मऊ झाले की आपण हा मसाला केलेला होता तोही याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. पुदिना, कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण ह्याचा छान फ्लेवर येतो याच्यामध्ये. आता थोडं 2-3 चमचे पाणी त्या भांड्यातच टाकलेलं आहे आणि ते पाणी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे कारण मसाला शिजण्यासाठी. आता हे बघा, चिकन माझी मुलं जास्त खात नाहीत, म्हणून मी चिकन थोडंसंच याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. मुलं ही पण पीस ठेवलेले आहेत तेही काढून टाकतात, म्हणून मी कमीच टाकते. आता हे बघा,
1 चमचा काश्मीरी लाल तिखट टाकलेले आहे आणि पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हा बघा बिर्याणी मसाला आहे हा, हे 1 पाऊच टाकायचा आहे आणि तेही छान परतून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने छान परतून घ्यायचं आहे. थोडं आपल्याला वाटलं तर पाणी टाकायचं आहे. 2-3 चमचे पाणी टाकलेलं आहे आणि छान मसाला भाजून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने भाजायचं आहे. हे बघा छान दिसतोय ना. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार नमक टाकायचं आहे आणि 1 चमचा तूप टाकायचं आहे. हे बघा असं 10 मिनटं असेच परतून घ्यायचं आहे. हे बघा चांगलं हलवून घ्यायचं आहे. खाली लागेल, स्टीलचं भांडं आहे त्याच्यामुळे लागू शकतं. बारीक गॅस ठेवायचा आहे. आता मुठभर कोथिंबीर बारीक चिरून टाकायची आहे आणि तीही चांगली मिक्स करून घेऊयात आपण. बघा अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायची आहे. आता व्यवस्थित सगळ्या बाजूने पसरवून घ्यायचं आहे. हे बघा आता आपण जो भात हे केलेला आहे ना, गाळून घेतलेला आहे ना, तो याच्यामध्ये असा हाताने सोडून घ्यायचा. म्हणजे कशी गुठळी वगैरे कुठं असेल तर ती निघून जाते, म्हणून हातानेच हा चांगला ओतून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असा वर टाकून घ्यायचा आहे. हे बघा आता व्यवस्थित असा सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे. हे बघा आता घेतलेलं आहे. आता आपण झाकण ठेवायचं 1-2 मिनटासाठी झाकण ठेवायचं बारीक गॅसवर. आता आपण हा तवा गरम करायला ठेवला, त्याच्यावर तेल टाकलेलं आहे. त्याच्यावर ही अंडी आपण उकडून घेतलेली आहेत, ती 2 कट मारून घेतलेली आहेत आणि ते असे सगळीकडं पसरून घ्यायचे आहेत आणि छान दोन्ही बाजूने परतून घ्यायचे आहेत, छान भाजून घ्यायचे आहेत आणि वरून मीठ टाकायचं आहे आणि थोडी लाल तिखट टाकायचं आहे, कोथिंबीर टाकायची आहे. अशा पद्धतीने छान परतून घ्यायचं आहे आणि आता ह्या भातावर असं सोडून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने कोथिंबीर वरने भरभरायची. हे बघा किती छान दिसतं. आता 1-2 मिनटासाठी झाकण ठेवून तसंच ठेवायचं आहे. आता थोडासा फूड कलर नाही टाकला तरी चालेल, मी 1-1 ड्रॉप जिकडं तिकडं टाकून घेते. सगळ्या बाजूने 1-1 ड्रॉप टाकून घ्यायचा आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाका, नाही टाकला तरी चालेल, पण दिसायला थोडं छान दिसतं म्हणून टाकायचा. हे बघा आता 1-5 मिनटं असंच बारीक गॅसवर ठेवून द्यायचं आहे. हे बघा किती छान दिसते आहे. हे बघा मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटू 3 वाजता. बाय.